या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. लोकनाथ मीडिया चषक 2026च्या ट्रॉफीचं दिमाखात अनावरण. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्यानं पत्रकार बांधवांसाठी 12, 13, 14 जून 2026 या 3 दिवसात रेल्वे मैदान सोलापूर इथं लोकनाथ मीडिया चषक 2026चं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेतील विजेता, उपविजेता यासह अन्य ट्रॉफींचं अनावरण शनिवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात दिमाखात पार पडलं. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने, राज्यसभेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हाध्यक्ष मनीष काळजे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, नगरसेवक प्रियदर्शन साठे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर, ज्ञानेश्वर सपाटे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते. सोलापुरात होत असलेल्या लोकनाथ मीडिया स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत, संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदवलेला होता. राजकारणात स्पर्धा असते मात्र ती खेळाडू वृत्तीनं नसते. मात्र लोकनाथ मीडिया चषकाच्या माध्यमातून सोलापुरात होत असलेल्या क्रिकेट स्पर्धेत पत्रकार नक्कीच खेळाडू वृत्तीने यशस्वी पार पडतील. लेखणीतील स्पर्धा आता मैदानावरील स्पर्धेत दिसेल. पत्रकार बांधवांसाठी एक आगळी वेगळी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मनीष काळजे यांचं अभिनंदन करून पुढील कार्यास संपर्क प्रमुख धैर्यशील माने यांनी शुभेच्छा दिल्यात. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. लोकनाथ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असल्याचं मनीष काळजे यांनी सांगितलं. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व डिजिटल मीडिया असोसिएशनचे सदस्य व खेळाडू उपस्थित होते. यावर्षी आपण आयोजित केलेलं आहे सर्व पत्रकार बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे ग्राउंड या ठिकाणी 12, 13, 14 या 3 दिवसांमध्ये होणार आहे. सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, कला, क्रीडा या विभागातून या ठिकाणी अनेक कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पत्रकार बांधवांसाठी क्रिकेट चषक आयोजित केलेला आहे. आज या ट्रॉफीचा अनावरणाकरिता आमचे संपर्क नेते सन्माननीय धैर्यशीलजी माने साहेब, खासदार कोल्हापूर, आणि आपल्या ज्योतिताई वाघमारे, खासदार राज्यसभा सोलापूर यांच्या माध्यमातून हे आज आपण ट्रॉफीचं अनावरण करतोय. आज पत्रकार बांधवांसाठी आपल्या लोकनाथ चषक हे जे आहे ते अनेक वर्षापासून स्पर्धा घेतल्या जातात, परंतु यावर्षी लोकनाथ या नावाने घेऊन भविष्यामध्ये कायम दरवर्षी हा कार्यक्रम घेण्याचं सर्व पत्रकारांनी आम्ही ठरवलेलं आहे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की जे 150 म्हणजे एका टीममध्ये 15 खेळाडू आहेत, असे 10 टीमचे 150 खेळाडूंचा आपण 1 वर्षाचा अपघाती विमा, लोकनाथ विमा या नावाने आपण त्यांचा विमा काढतोय यावर्षी. आणि याचं देखील खरं तर विक्रमबापू तेलगुडे सन्मान्य आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि विक्रांती कालेकर असतील, अनेक पत्रकार, बाबासाहेब, सर्व पत्रकारांनी मला या ठिकाणी काम संधी दिली. त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो. सोलापूर शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार माने साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आमच्या भगिनी आणि राज्यसभेच्या सदस्या ज्योतिताई वाघमारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र अमोल बाबू शिंदे या स्पर्धेचे त्यांच्या माध्यमातून स्पर्धा होत आहे ती मनीष काळजे, शिवसेनेचे जुने ज्येष्ठ नेते साईनाथजी अभंगराव, नगरसेवक प्रियदर्शन साठे आणि पत्रकार मित्र. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी 6वाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा भरवतो. यंदा प्रथमच शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा विषय समोर आला. त्याला मनीषांनी मान्यता दिली. एक संवेदनशील नेतृत्व, सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते ज्यांच्याकडे जाणत आहे असे जे नेते आहेत ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथबाईंकडे आपण पाहतो. त्यांनी आपल्याला गृहनिर्माणासाठी फार मोठी मदत केलेली आहे. त्यात राज्यातला पहिला प्रोजेक्ट 238 लाखांचा सोलापुरात होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून साहेबांनी मुख्यमंत्री पदामध्ये निवडणूक लागायच्या आधी आचारसंहिता 10 दिवसांनी लागली. त्याच्या अगोदर 7 कोटीचा विशेष बाब म्हणून निधी दिला.
ज्योतिताईंमुळे तो निधी आम्हाला मिळाला. त्यामुळे सगळ्या पत्रकारांनी किंवा प्रत्येकी 1 लाख ते 3 लाख 2 लाख रुपये कमी होता. सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं, बापूंनी सहकार्य केलेलं आहे. ताईंच्या माध्यमातून ते काम झाले. साहेब आता एक थोडा ताईंना पण आमची विनंती आहे, ताईंना परवा पण आम्ही बोलू, एक विषय थोडा शेवटचा राहिलेला आहे. परवा साहेबांची भेट झाली होती, त्यावेळी आम्ही बैठक लावली, असे पत्र त्यांना दिलं आहे. तर ताईंना आणि मांडे साहेबांना आमची विनंती आहे, एवढी एक बैठक झाली तर आमचा प्रोजेक्ट सगळा पूर्ण होतोय. साधारण डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन साहेबांचेच हस्ते आमच्या सर्व पत्रकारांना त्या घराच्या चाव्या द्यायच्या. आपण दोघे त्या समारंभाला असणार आहे. ताईंचं फार मोठं सहकार्य यापूर्वी लाभलं. तरी पण सांगायला पाहिजे साहेबांना. त्यामुळे परत एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आमचा हा विषय दोघांनी मनावर घेऊन मार्गी लावावा एवढी विनंती आणि विचारी करतो. माझी 2 शब्द संपवतो. जय जय. शिवराज्याभिषेक दिनाचा औचित्य साधून शिवसेनेच्या वतीनं आम्हा सर्वांचे नेते, मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावातनं तयार झालेली ही नवीन स्पर्धा अनाथांचा नाथ लोकनाथ असं सर्व महाराष्ट्र त्यांना या ठिकाणी संबोधतो. आणि लोकनाथ स्पर्धेच्या निमित्तानं आज या ठिकाणी सोलापूरमध्ये सर्व लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाची ही या ठिकाणी स्पर्धा आपल्या गावामध्ये या ठिकाणी होते. राजकारणात स्पर्धा असते पण खिलाडू वृत्ती नसते. आज तुमच्यामध्ये स्पर्धा आहे, मीडियामध्ये, कधी खिलाडी वृत्तीनं होणारी स्पर्धा आहे. याचा आनंद आपण सर्वजण पुढचे 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत या ठिकाणी घेणार आहात. या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय ज्योतिताई, ज्यांनी हा कार्यक्रम आपल्यासाठी म्हणून उपलब्ध करून दिला, ते माजी जिल्हा प्रमुख सन्माननीय मनीषजी, उपस्थित असणारे आदरणीय जिल्हा प्रमुख आमचे बापू, तिथे उपस्थित असणारे अपुनराव साहेब, उपस्थित असणारे पत्रकारांच्या वतीनं आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे आदरणीय विक्रम बापू, सर्वच या ठिकाणी पत्रकार बांधव. खरं तर संपर्क प्रमुख म्हणून माझी या लोकसभा मतदारसंघाची निवड झाली आणि सातत्यानं सोलापूरशी संपर्क आहे. इथली असणारी खवय्या संस्कृतीचा अनुभव आला, इथं असणाऱ्या पाहुणचाराचा अनुभव आला आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा पत्रकार पदार्पण करतायत. तुमच्या असणाऱ्या एकमेकाचं लेखणीमधली कॉम्पिटिशन आता फील्डवरच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचं रूपांतरित होत आहे. आणि स्पर्धेच्या निमित्तानं कुणाचा त्रिफळा उडणार आहे, कुणाच्या हातात बॅट येणार आहे, कुणाला हे चषक त्या ठिकाणी मिळणार आहे, तो येणाऱ्या 14 तारखेला स्पष्ट होईल. पण निश्चितच ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरताय ही आज महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची पत्रकारांची स्पर्धा एक वेगळ्या पद्धतीनं घेण्याचा मनीषी तुम्ही पायंडा या ठिकाणी पाडताय. आणि महाराष्ट्रात प्रथमच लोकनाथ नावानं स्पर्धा या ठिकाणी सुरू होतीये. मी मनापासून मनीष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन की आपण साहेबांच्या नावाला आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अशा पद्धतीच्या स्पर्धेची सुरुवात करताय. इथल्या असणाऱ्या पत्रकार बांधवांचा डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.